उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. त्यांनी अवघ्या 48 मतांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. या निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाकडून वारंवार आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केलेत. निवडणूक आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात येत आहे. निवडणूक निकाल देताना घोटाळा झाला असून उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर जिंकले आहेत, असा ठाकरे गटाचा दावा आहे. स्वतः अमोल कीर्तीकर या निवडणूक निकालाबद्दल व्यक्त झाले आहेत. या निवडणुकीच्या निकालाला कोर्टात आव्हान देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 4 जूनला त्या ठिकाणी मी उशिरा पोहोचलो. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले, ते मिळत नाहीये. तोपर्यंत काही बोलू शकत नाही. 19व्या फेरीनंतर बराच वेळ घोषणा झाली नाही. तिथली परिस्थिती तशीच होती. 19व्या राऊंडनंतर फायनल टॅली येईपर्यंत घोषणा का झाली नाही? प्रत्येक राऊंडनंतर घोषणा होते. 48 मतांनी पराजय झाला की 48 मतांनी पराभव केलाय, याचं उत्तर सीसीटीव्ही फुटेजमधूनच मिळू शकतं, असं अमोल कीर्तीकर म्हणाले आहेत. तुम्ही यावेळी लेखी आक्षेप का घेतला नाही, यावर अमोल कीर्तीकर म्हणाले, चीफ इलेक्शन एजंट सर्वांशी व्यक्तिगत पातळीवर बोलले आहेत. पुनर्मतमोजणीची मागणी करताना लेखी आक्षेप घेतला, तो मान्य केला नाही. आरओनी मौखिक आदेश दिले होते की नाही ते सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल. काहीतरी काळबेर आहे की काय असं वाटतंय, असं अमोल कीर्तीकर म्हणाले. मला ज्यांनी मतदान केलंय त्यांना आक्षेप आहे. त्यांचा संशय दूर होत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत उभे राहू, असं अमोल कीर्तीकर म्हणाले.